बाप्पासाठी उकडीचे किंवा तळणीचे मोदक करायचं म्हटलं की खूप वेळ लागतो, म्हणून रव्याचे मोदक करायला घेतले. मी इथे 2 कप रवा एका स्वच्छ रुमालात बांधून कुकरमध्ये वरणाच्या डब्यावर एक गाठोडी ठेवून दिली आणि 4 ते 5 कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर रवा बाहेर काढून रवा हाताने फोडून घेतला. आता अर्धी वाटी दुधामध्ये 1/4 कप एवढं दूध पावडर मिक्स करून घेतलं. रव्यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट पावडर, 1 कप पिठी साखर, अर्धी वाटी तूप, विलायची जायफळ पावडर आणि दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिट झाकून ठेवून दिलं. त्यानंतर हे सारण मोदकाच्या मोल्डमध्ये हलक्या हाताने भरून या पद्धतीने मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आता याच पद्धतीने मी इथे सर्व मोदक तयार करून घेणार आहे. हे मोदक खायला खूप मस्त लागतात आणि करायला वेळही खूप कमी लागतो. हे मोदक करताना तुम्ही दूध पावडर ऐवजी मिल्क मेडचाही वापर करू शकता. फक्त साखरेचं प्रमाण हे थोडं कमी घ्यायचं. तर आता मी इथे मोदकाला केसर मिक्स दुधाचा टिळा लावून घेत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.